आज आपण डिटर्मिनंट टॉपिक मधला जो प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट आहे हा एक पार्ट आहे. तर त्याच्यावरचा एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. डिटर्मिनंट मध्ये अनेक प्रकार आहेत वेगवेगळे. मायनर कोफॅक्टर आहे, त्यानंतर सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन आहे, कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी आहे, एरिया ऑफ ट्रायंगल आहे. तर त्यातला प्रॉपर्टीवरचा जो प्रॉब्लेम आहे तो पार्ट जो आहे तो थोडं स्टँडर्ड समजला जातो. तर त्याच्यावरती पर्टिक्युलरली आपण जास्त व्हिडिओ बनवणार आहोत. त्यातलाच एक क्वेश्चन आपण आज बघू. मे बी असे क्वेश्चन जेई मध्ये वगैरे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये विचारले जातात. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. हे त्याचे ऑप्शन आहेत ए प्लस बी प्लस टू सी, ए बी, सी बी प्लस सी प्लस टू ए बी, सी ए सी प्लस ए प्लस टू बी. हे ऑप्शन आहेत. टू इंटू ए प्लस बी प्लस सी, टू इंटू ए प्लस बी प्लस सी स्क्वेअर, टू इंटू ए प्लस बी प्लस सी क्यूब, ए प्लस बी प्लस सी फोर्थ. आता आपण याच्यात काय करू, हे जे प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये याचे ॲडिशन करू. C1 C2 C3 प्रॉपर्टी यूज करू, याचे ॲडिशन करू. म्हणजे हे काय, ए प्लस बी प्लस टू सी प्लस ए प्लस बी, ए प्लस बी प्लस टू सी प्लस ए प्लस बी, तर ते टू ए प्लस टू बी प्लस टू सी येते. टू कॉमन पण काढू शकतो आपण, टू इंटू ए प्लस बी प्लस सी. सिमिलरली असं जाता हे पण करू शकतो, सी प्लस बी प्लस सी प्लस टू ए प्लस बी, ते पण टू ए प्लस टू बी प्लस टू सी येतं. सेम तिथनं पण टू कॉमन करता येते, ए प्लस बी प्लस सी. हे पण असंच, सी प्लस ए प्लस सी प्लस ए प्लस टू बी म्हणजेच टू ए प्लस टू बी प्लस टू सी, परत टू कॉमन. म्हणजे समजा आपण C1 प्लस C2 प्लस C3 केलं, म्हणजे हे जर ॲप्लिकेशन घेतलं आपलं C1 मध्ये चेंज करायचं, C1 प्लस C2 प्लस C3, ह्या ठिकाणी टू इंटू ए प्लस बी प्लस सी येतं C1 मध्ये. हे कसं येते मी तुम्हाला करून दाखवलं. C1 मध्ये ॲड केलं 1 2 3 1 1 2 3 ॲड केलं तर हे 1 2 3 ॲड केलं, टू इंटू ए प्लस बी प्लस सी, 1 2 3 ॲड केलं, हे पण तेच. तर अशा पद्धतीने आपण याला डिराईव्ह करू शकतो. आता ह्याच्यानंतरची स्टेप काय, ह्याच्यानंतरची स्टेप तर तिथं आपण कॉमन करणार. म्हणजे आता हे बाकीचं तर ॲज इट इज लिहू, याच्यात तर काही चेंज नाही. ए बी प्लस सी प्लस टू ए ए बी प्लस सी प्लस टू ए, इथे काय बदलणार नाही, जसं आहे तसं राहील. ए बी प्लस सी प्लस टू ए बी बी सी प्लस ए प्लस टू बी. आता हे कॉमन काढतो मी, ए टू इंटू ए प्लस बी प्लस सी कॉमन काढतो. त्याच्यानंतर मग हे राहील 1 1 1, हे काही चेंज होणार नाही. ए बी प्लस सी प्लस टू ए ओनली टू ॲप्लिकेशन्स ए प्लस टू बी. नंतर हे सिम्प्लिफिकेशनचं पार्ट आहे. कॉमन काढणे म्हणजे काय, तर सिम्प्लिफिकेशनचं पार्ट आहे. आता एक ॲप्लिकेशन घेऊ आपण. कोणतं ॲप्लिकेशन घ्यायचं, तर याला सबट्रॅक्ट करू. R2 मायनस R1 1 मायनस 1 झिरो होते. बी प्लस सी प्लस टू ए मायनस ए म्हणजे बी प्लस सी प्लस ए होते, बी मायनस बी झिरो. आणि हे पण करू, ए 1 मायनस 1 झिरो, ए मायनस ए झिरो, सी प्लस ए प्लस टू बी मायनस बी म्हणजे सी प्लस ए प्लस बी. आता सी प्लस ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी प्लस सी आहे, बी प्लस सी प्लस ए म्हणजे ए प्लस बी प्लस सी आहे.
म्हणजे आता मी ॲप्लिकेशन घेतो R2 - R1 आणि R3 - R1. तर चेंज कुठं होणार आहे? तर फक्त R2 मध्ये आणि R3 मध्ये. R1 ॲज इट इज आहे. R1 अगोदर घेतो लिहून 1 AB. R1 पहिल्यांदा घेतो 1AB. आता R2 - R1 1 - 1 0. B प्लस C प्लस 2A मायनस A म्हणजे B प्लस C प्लस A. त्यालाच आपण A प्लस B प्लस C करू शकतो. परत हे पण झिरो होतं इथलं, हे झिरो. B प्लस C प्लस A म्हणजे A प्लस B प्लस C झिरो. परत हे झिरो झिरो आणि C प्लस A प्लस B झिरो झिरो. C प्लस A प्लस B म्हणजेच A प्लस B प्लस C. इवन आता ऑलरेडी एक कॉमन काढलेला आहे आपण बाहेर, एक टर्म आहे 2 इंटू A प्लस B प्लस C. इथं आहे आपल्याकडं ऑलरेडी टर्म आपल्याकडे आहे 2 इंटू A प्लस B प्लस C. तर असंच कंटिन्यू करायचं. इथं फक्त R2 - R1 R3 - R1 हे ॲप्लिकेशन घेतलं. परत कॉमन काढू शकतो आपण A प्लस B प्लस C. हे सेकंड आणि थर्ड रो मधून A प्लस B प्लस C कॉमन काढता येते. पुन्हा कॉमन काढू शकतो. डायरेक्ट केलं तरी चालतंय. A प्लस B प्लस C कॉमन, A प्लस B प्लस C कॉमन 1AB 0 1 0 0 0 1. 2 इंटू A प्लस B प्लस C क्यूब झालं. ह्याला जर तुम्ही सॉल्व केलं समजा 1 इंटू 1 मायनस 0, डिटर्मिनंट एक्सपांड केलं त्याची व्हॅल्यू 1च येते. 1 मायनस 0 मायनस A इंटू 0 मायनस 0 झिरोच होते. B इंटू 0 म्हणजे फायनली हे 1च येते. म्हणजेच लास्ट आन्सर किती आलं? 2 इंटू A प्लस B प्लस C क्यूब. हे अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व केला. म्हणजे हे एक्झाम्पल होतं, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होते. प्रॉपर्टीचा वापर केला, C1 C2 C3 ॲड केलं हे, तर ते 2 इंटू A प्लस B प्लस C येते. हे पण तेच येते C1 C2 C3 C1 C2 C3. पहिल्या कॉलममध्ये आपण तो चेंज केला आहे C1 चेंजेस टू C1 प्लस C2 प्लस C3. तर ते 2 इंटू A प्लस B प्लस C ते कॉमन पण काढले. त्याच्यानंतर मग हे R1 R2 R3 R2 मायनस R1 R3 मायनस R1. सेकंड रो मायनस फर्स्ट रो, थर्ड रो मायनस फर्स्ट रो. सेकंड आणि फर्स्ट थर्डमध्ये चेंजेस केलं. परत A प्लस B प्लस C सेकंड थर्डमधून कॉमन काढलं. ऑलरेडी इथे आपल्याकडे आहेच. तर 2 इंटू A प्लस B प्लस C क्यूब आलं. याला सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू 1च आहे. फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने आम्ही 11th आणि 12th मधले जे क्वेश्चन्स आहेत, पर्टिक्युलरली जे बेस असणार आहे सिम्पल लँग्वेजमध्ये बेसिक कन्सेप्ट सहित मुलांना आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिलिव्हर करत असतो. तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्यांना शेअर करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त याचा बेनिफिट घेता येईल. थँक्यू.